नमस्कार मंडळी, मी तनया. पुण्यातील जीवन या सिरीजमधील दुसऱ्या भागात मनापासून स्वागत. घरापासून दूर राहिल्यावर आईच्या हातच्या पोह्यांची किंमत कळते. ॲडजस्टमेंट कशी करावी ही बसची गर्दी आपल्याला शिकवून जाते. याशिवाय आजूबाजूची माणसंसुद्धा आपल्याला खूप काही शिकवतात. चहा पिऊन लगेचच लेक्चरला गेलो. आजचा गेस्ट लेक्चर अमरनाथ यात्रेच्या रिपोर्टिंगबद्दलचा होता. आज होती बर्थडे पार्टी. कॉलेजजवळच्या एका सुंदर साडोसा कॅफेमध्ये गेलो. आयुष्यात माणसांना जपणं महत्त्वाचं, पण कळत नकळत काही माणसं आपल्यापासून दूर होतात कारण आपण त्यांना नको असतो. म्हणूनच जी सोबत आहे तोपर्यंत त्यांना जपायचं, त्यांना आनंद द्यायचा आणि निघून जायचंय त्यांना जाऊ द्यायचं. बसमधील हे दृश्य पाहून मला माझी आजी आठवली. आजी आजोबांचं प्रेम मिळणं म्हणजे अहोभाग्यच. अशा प्रकारे मी पोहोचले या ऑफिसकडे जाण्याच्या वाटेवर. हा आहे मुंबई बँगलोर हायवे. लगेचच शूट झालं. कामाच्या ठिकाणी आपल्याला चांगली माणसं भेटणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कामाचं ठिकाण म्हणजे आपलं दुसरं घर म्हणावं लागेल, कारण आपण ऑफिसमध्ये जास्त आणि घरात खूप कमी वेळ असतो. त्यामुळे ती जागा म्हणजे आपल्या हक्काचं ठिकाण आहे. तिथल्या माणसांसोबत छान बॉन्ड होणं आणि तिथे आपण हॅप्पी असणं आपल्या संपूर्ण लाईफवर खूप इम्पॅक्ट पाडतं. अशा प्रकारे रूमवर आले. यंदा ठरवलं होतं की श्रावण पाळायचा, म्हणून त्याआधी बिर्याणी मागवून सर्वांनी त्यावर ताव मारला. आधी हॉटेलचं जेवण जेवणं म्हणजे काहीतरी मोठं वाटायचं, पण आता ह्या जेवणापुढे घरच्या जेवणाला तोड नाही हे मात्र खरं. नंतर सयारा बघायचा असा प्लॅन ठरला. पूर्ण थिएटर फील घेण्यासाठी आम्ही रूममध्ये काळोख केला. सयारा मूव्ही पाहून मनात विचार आला की आपला सयारा कुठे असेल. सो अपार्ट फ्रॉम जोक, पण सयाराची स्टोरी खूप छान आहे, पण हे आपल्या रिअल लाईफमध्ये घडणं थोडंफार अशक्यच आहे. म्हणूनच कोणताही मूव्ही म्हणून पाहणं गरजेचं, ना की तो आपल्या आयुष्याची रिलेट करणं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडून न घेणं गरजेचं. That's a six! The whole crowd goes wild! I love you, Krish Kapoor! I love you, Krish Kapoor! I love you, Krish Kapoor! I love you! जिस रोज हम तुम फिर से मिलेंगे, ये सारी बात. बाकी सयाराची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.